आज म्हणजे सुवासिनीचा व्रत असते, 1.5 दिवसाचा उपवास ठेवला जाते आणि हे गौर पूजा केली जाते। त्याच्यानंतर हे गौर पूजा झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी हे शिरवल्यानंतर त्याच दिवशी गणपतीचे आगमन होते। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण व्रत केले जाते, आपण व्रत करतो। हरितालिकाचं व्रत म्हणजे सगळ्या कुमारिका किंवा सुवासिनी आपल्याला चांगला नवरा मिळावा, चांगल्या आपल्या पतीचे आयुष्य वाढावे आणि त्याच्यामुळे आपल्या घरात सुख शांती आणि हाच नवरा आपल्याला 7 जन्मी मिळावा असा हा व्रत केला जातो। आणि याच्यामध्ये काय असते, हरितालिकासोबत जेव्हा गौरी पूजा होते तेव्हा आपला गणपतीसुद्धा आपल्या सोबत येत असतो, म्हणून गौरी मांडली की गणपती येत असतो आणि सगळ्यांचा आनंद जल्लोष वाढत असतो।